चला आता बऱ्यापैकी एक 16 विद्यार्थी जॉईन झालेत. आपण सुरू करूया आजच्या लेक्चरला. पहा, मी असं म्हणत होतो की आपण कार्ल मार्क्स यांच्या आर्थिक विचारांचे होते त्यांना कालच्या लेक्चरमध्ये सुरुवात केलं. त्यामध्ये आपण कार्ल मार्क्स यांचा जीवन परिचय पाहिला. याचबरोबर त्यांनी दास कॅपिटल हा ग्रंथ कसा लिहिला ते पाहिलं. त्यानंतर कार्ल मार्क्स यांच्या काही विचारांचा आढावा घेतला जे सिलेबसला नव्हते ते पण, आणि नंतर अतिरिक्त मूल्याचा जो सिद्धांत आहे त्याचा आपण डिटेल अभ्यास केला. त्यामध्ये अतिरिक्त मूल्य म्हणजे काय, मग ते समीकरण जे होतं एस इज इक्वल टू एम डॅश मायनस एम म्हणजे काय, आणि मग तो वस्तू पैसा, पैसा वस्तू या अनुषंगानं अतिरिक्त मूल्य कसं निर्माण होतं, ज्याच्यामध्ये जी एम जी आणि एम जी एम हे जे समीकरण आहेत त्यांच्या सहाय्याने देखील आपण त्याचा अभ्यास केला. आज आपण कार्ल मार्क्स यांचा जो दुसरा एक विचार आहे तुमच्या अभ्यासाला तो पाहणार आहोत. त्याचं नाव आहे क्रायसिस इन कॅपिटॅलिझम, म्हणजे भांडवलशाहीचा विनाश कसा होतो. अत्यंत महत्वाचा आणि कार्ल मार्क्सच्या विचारांचा जो आत्मा आहे तो आत्मा म्हणजे हा सिद्धांत आहे बघा, किंवा त्यांचा हा विचार आहे. यालाच मार्क्सची सामाजिक क्रांती असे म्हणतात. यालाच मार्क्स यांचा सामाजिक बदलाचा किंवा गतिमानतेचा सिद्धांत असे म्हणतात. सामाजिक बदलाची गतिमानता देखील असं म्हटलं जातं. भांडवलशाहीचा विनाश कसा होणार या संदर्भात कार्ल मार्क्सनं केलेलं इंटरप्रिटेशन असं देखील काही अर्थतज्ञ याला म्हणतात. मराठीमध्ये जर पाहिलं आपण तर याला भांडवलशाहीचा विनाश, संपत्तीचे केंद्रीकरण आणि आर्थिक संकट, सामाजिक क्रांतीचा सिद्धांत, भांडवलशाहीच्या विकासाबरोबर विनाशाची शक्ती विकसित होते, अशा वेगवेगळ्या अनुषंगानं विचारण्यात येते. MPSCला एक प्रश्न आला होता ज्यांचं ऑप्शनल इकॉनॉमिक्स असतं त्याच्यामध्ये, की भांडवलशाहीच्या विकासाबरोबर विनाशाची शक्ती विकसित होते, कार्ल मार्क्सच्या अनुषंगाने याचे विश्लेषण करा, 10 मार्कासाठी. तेव्हा अगोदर थेरी टाईपचे पेपर होते, तर त्यावेळेस असा प्रश्न होता की भांडवलशाहीच्या विकासाबरोबर विनाशाची शक्ती विकसित होत असते, चर्चा करा कार्ल मार्क्सच्या अनुषंगाने किंवा विश्लेषण करा या अनुषंगाचा असा प्रश्न होता. काही विद्यार्थ्यांचं माईक चालू आहे बघा, त्यांनी ते म्यूट करायचा प्रयत्न करा बरं का, म्हणजे तुमचा आवाज येणार नाही माझ्यापर्यंत. हां, चला, थँक्यू. भांडवलशाहीचा विकास आणि विनाश कसा होतो याचे विश्लेषण मार्क्सने आपल्या आर्थिक विकासाच्या सिद्धांतात केले आहे. याचबरोबर भांडवलशाहीच्या विकासाबरोबर विनाशाची शक्ती कशी विकसित होते याचे विश्लेषण मार्क्सने केले आहे. मार्क्सच्या मते कोणत्याही समाजाचा विकास विरोधातून होतो. याचाच अर्थ प्रत्येक समाजात विरोधाची बीजे असतात. या विरोधाच्या बीजातून संघर्ष निर्माण होतो आणि संघर्षातून नवीन समाज व्यवस्था निर्माण होते. याच तत्वानुसार भांडवलशाही नष्ट होईल व भांडवलशाहीचा विकास होत असताना भांडवलशाही नष्ट करणाऱ्या प्रवृत्ती वाढत जातील आणि अशा प्रवृत्ती भांडवलशाही नष्ट करण्यास कारणीभूत ठरतील. भांडवलशाहीच्या विनाशाला कारणीभूत ठरणारे काही महत्वाचे घटक त्यांनी सांगितले ते पुढील प्रमाणे. म्हणजे कार्ल मार्क्सचं काय म्हणणं होतं की प्रत्येक समाजामध्ये विरोधाची बीजे असतात. विरोधाची बीजे असतात म्हणजे एखादी बाब होत असताना त्याला ऑटोमॅटिक विरोध व्हायला लागतो. काही पण घटना असतील, वैयक्तिक जीवनातल्या असो, सामाजिक जीवनातल्या असो किंवा मग आर्थिक जीवनातल्या असो, एखादी बाब होत असताना जशी ती बाब होण्यासाठी शक्ती असतात तशीच ती बाब न होऊ देण्याच्या देखील शक्ती असतात. मग भांडवलशाहीच्या विकासाबरोबरच या विरोधाच्या शक्ती देखील ऑटोमॅटिक वाढत जातील. आणि कार्ल मार्क्सनं जे इतिहासाची भौतिकवादी मीमांसा मांडली होती, मटेरियलिस्टिक इंटरप्रिटेशन ऑफ हिस्ट्री, त्यांनी जगातल्या सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास केला होता आणि त्यांच्या असं लक्षात आलं की मानवी समाजाचा जो विकास आहे तो विरोधातून, संघर्षातूनच झालाय. एक एक संस्कृती दुसऱ्या संस्कृतीवर आक्रमण करायची, त्यांचा प्रभाव करायची आणि मग तिथं ते विचार रुजले जायचे. आता लोकशाहीमध्ये कसं होते, आता डायरेक्ट युद्ध नाहीये, तर त्याऐवजी आपण काय करतो, बॅलेटच्या सहाय्याने विचार परिवर्तन करतो. लोकशाहीमध्ये आपण मतदान करतो, विभिन्न विचारधारेचे पक्ष असतात, दोन विरोधी पक्ष अनेक असतील समजा, आणि मग लोकांना ज्यांचे विचार आवडतात त्यांना लोक निवडून देतात. मग तो पक्ष निवडून आल्यानंतर तो तीच विचारधारा, तीच संस्कृती, तीच समाज व्यवस्था देशावर बिंबवण्याचा प्रयत्न करत असतो, असं आपल्याला दिसून येतं.
आता तुमची विचार क्षमता बरीच वाढलेली आहे, त्यामुळे मी बारीक गोष्टी त्यातल्या सांगणार नाही आणि पॉलिटिकल सायन्सचे बरेच विद्यार्थी आहेत आपल्या वर्गात. त्यांना जास्त माहीत आहे, की ऑटोमॅटिकपणे मग जो पक्ष सत्तेत येतो, तो त्या विचारधारा, तो समाजव्यवस्था, त्यांची धर्मव्यवस्था असेल, ते रुजवण्याचं काम करत असतो. आणि असंच कार्ल मार्क्सनं सांगितलं होतं, की या विरोधात म्हणजे मानवी समाजच जो निर्माण झालाय, तो संघर्षातून झालाय आणि या संघर्षातूनच नवीन समाजव्यवस्था निर्माण होत असतात. मग जशी भांडवलशाही इतकी विकसित होत आहे, तर कार्ल मार्क्सनं भाकीत केलं होतं, की या भांडवलशाहीचा विनाश होणार आहे. कसा होणार आहे? तर कार्ल मार्क्सनं पहिलं कारण सांगितलं त्याचं, की भांडवल संचय. कार्ल मार्क्सचं असं म्हणणं होतं, की भांडवलदाराचं ध्येयच असते, त्याचं एमच असते संपत्तीचा उपभोग घेण्याच्या ऐवजी संपत्तीचा संचय करणे आणि त्यातून पुन्हा जास्त संपत्ती निर्माण करणे. हे त्याचं ध्येय असतं आणि त्यामुळं अतिरिक्त मूल्य तो जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न करतो. अतिरिक्त मूल्य म्हणजे काय? कामगारांचं शोषण करून, कामगारांना कमी वेतन देऊन त्यांच्यापासून जास्तीत जास्त काम करून घेतलं जातं आणि त्यांचा मोबदला कमी दिला जातो आणि उरलेल्या बाबीला नफा हे गोंडच नाव दिलं जातं आणि यातून भांडवलदार काय करत असतो? भांडवल संचय आणि जास्तीत जास्त संपत्ती मिळवायचा प्रयत्न करत असतो. यामुळं काय होते, की भांडवलदारामध्ये पुन्हा भांडवल संचयाची स्पर्धा लागते. म्हणजे भांडवलदार जे आहेत, एखाद्या गावातला एक माणूस जास्त श्रीमंत झाला, की दुसऱ्याला वाटतं आपण त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त श्रीमंत व्हावं. हे मानवी मुळात प्रवृत्तीच आहेत आणि कार्ल मार्क्सने त्या अशा बारीक हेरल्या आणि त्यानं सांगितलं, की या लोकांमध्ये प्रवृत्तीच असते भांडवलदारांजवळ, की आपण त्यांच्यामध्ये स्पर्धा लागते नंतर, की आपण याच्यापेक्षा जास्त रिच व्हायला हवं आणि याचं जर एक्सप्लेनेशन पाहिलं, तर मी काही कार्टून पण घेऊन आलोय सोबत दाखवायला तुम्हाला, की कॅपिटलिझम कसा असतो, की त्यांना त्यांना एकदा धनसंपत्ती मिळाली, 1 तोळा, 2 तोळे सोनं मिळालं, नाही समाधान वाटत. त्याला वाटतं माझं घर भरून सोनं असावं. कालचीच न्यूज तुम्ही वाचली असेल बघा, की चेन्नईमध्ये 1,000 करोड रुपयाची कॅश सापडली. 1,000 कोटी रुपये कॅश स्वरूपात. आपल्याला बँकेत गेलं तर ₹10,000 द्यायला किती मोठी लाईन लागत आहे. ₹2,000 साठी किती मोठी लाईन लागत आहे आणि 1,000 करोड रुपयाच्या कॅश मिळत आहेत धाडीमध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला. असो, परंतु मग हे भांडवलदार आहेत. हे काय आहेत असे भांडवलदार आहेत, त्यांचे घराच्या घरं भरून असतात पैशानं. आणखी एक घर भरलं तर दुसरं घर भरावं त्यांना. आणि म्हणून मग कॅपिटलिझम मध्ये हा जो एक बघतोय कार्टूनमध्ये माणूस, तर तो काय करतोय, की त्याच्याकडे इतकी धनसंपत्ती आणखी जमा करतोय म्हणते आणि दुसरे लोकं काय आहेत, की ते म्हणतात, "वी नीड जॉब्स." आम्हाला काहीतरी काम मिळावं म्हणून याच्या शोधात आहेत. आणि म्हणून मग हे भांडवल संचय असा वाढत जातो. त्यामुळे भांडवलशाहीचा विनाश होतो. दुसरं कारण सांगितलं मार्क्सनं, भांडवलाचे केंद्रीकरण, सेंट्रलायझेशन ऑफ कॅपिटल. भांडवल संचयासाठी भांडवलदारात निर्माण झालेल्या स्पर्धेतून लहान भांडवलदाराचे उद्योगधंदे बंद पडतात. परिणामी काही मोजक्या भांडवलदाराकडेच भांडवलाचे केंद्रीकरण होऊ लागते. यातून कालांतराने भांडवलदारांची मक्तेदारी निर्माण होते. या मक्तेदारीमुळे भांडवलाचे केंद्रीकरण वाढत जाते. अर्थव्यवस्थेत भांडवल पुरवण्याच्या संस्था निर्माण होऊ लागतात. या संस्थांवर देखील मूठभर भांडवलदाराचेच नियंत्रण राहते. शेवटी भांडवलशाहीत संपत्ती, सत्ता व नियंत्रण यांचे केंद्रीकरण होऊन भांडवलशाहीच्या विकासाला पायबंद बसतो. परिणामी भांडवलशाहीचे अस्तित्व धोक्यात येऊ लागते. पहा म्हणजे कार्ल मार्क्स काय म्हणतोय, की आपण जर पाहिलं तर पहिल्यांदा हा उद्योगपती मोठा बनतो. मग त्याच्यामुळे लहान-मोठे, छोटे उद्योग बंद पडतात. जसं की आपल्याकडं बघा तुम्ही हातमाग इंडस्ट्री अ, किंवा छोटे-मोठे कापड गिरण्या होत्या प्रत्येकाच्या घरी. त्या सगळ्या बंद पडल्या आणि रेमंड वगैरे सारखे मी नाव नाही घेणार. आपल्याला नाव घ्यायचा अधिकार नाहीये. परंतु मोठमोठाले हे ब्रँड तयार झाले आणि या ब्रँडमुळं काय झालं, की प्रत्येक गावामध्ये ज्या सूतगिरण्या होत्या किंवा इतर मसाल्याच्या गिरण्या, चटणी कुटायच्या गिरण्या, ह्या सगळ्या या रेडीमेड मसाला कंपन्यामध्ये मोठाले श्रीमंत उद्योगपती आल्यामुळे त्या बंद पडल्या. आणि यांच्या हाती पॉवर आला आणि हे लोकं पॉवर आल्यानंतर नुसता पैसाच जमा करत नाहीत. तर यातून कोणत्या पक्षाला निवडून आणायचं, कोणाला सत्ता द्यायची आणि आपले अनुषंगानं कसे कायदे करून घ्यायचे, हे सगळं ते ठरवतात, मॅनेज करतात आणि त्यातून पुन्हा मग आणखी जास्त शक्तिशाली ते बनण्याचा प्रयत्न करतात आणि हे जितके जास्त शक्तिशाली एका विशिष्ट अवस्थेपर्यंत होतात आणि त्यानंतर त्यांच्या विकासाला पायबंद बसतो. परिणामी भांडवलशाहीचे अस्तित्व धोक्यात येऊ लागते, असं कार्ल मार्क्सनं सांगितलं. त्यानंतर कार्ल मार्क्स तिसरं कारण सांगतोय, द फेलिंग टेंडन्सी ऑफ द रेट ऑफ प्रॉफिट. फेलिंग टेंडन्सी ऑफ द रेट ऑफ प्रॉफिट म्हणजे नफ्याच्या दरात घट होण्याची प्रवृत्ती असते. फेल डाऊन म्हणतो ना आपण, फेल डाऊन याचा अर्थ फेलिंग म्हणजे काय, की घट होणे. नफ्याच्या दरात घट होण्याची प्रवृत्ती असते. मार्क्सच्या मते भांडवलदारांना नफा सगळ्यात जास्त आवडतो.
परंतु त्यांचं असं म्हणणं आहे, की भांडवलदाराचा संबंध हा भांडवलाच्या घटनात्मक रचनेशी आहे. ही रचना एकूण भांडवलात स्थिर भांडवल व बदलते भांडवल अशी विभागणी तयार करून झालेली असते. आता स्थिर भांडवल मी कालच समजून सांगितलं, की जे काही कंपनी आहे, यंत्रसामुग्री आहे, ते स्थिर भांडवल झालं आणि श्रमिक वगैरे जे आहेत, ते बदलतं भांडवल झालं. विभागणीतून तयार झालेलं असतं आणि एकूण भांडवलात स्थिर भांडवलाचे प्रमाण वाढले असता नफ्याचा दर कमी होत असतो. पण आधुनिकीकरणामुळे भांडवलदाराला मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. यामुळे स्थिर भांडवलचे प्रमाण वाढते, कामगार बेकार होतात, नफ्याच्या दरात घट होते व कामगार व भांडवलदार यांच्यात संघर्ष होऊन भांडवलशाही नष्ट होते. म्हणजे काय की भांडवलदार काय करतात की पर्यायी यंत्रणा उभी करतात. मानवाला यंत्र पर्यायी लावतात आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. आणि याच्यातून मग कामगार बेकार होतात, त्यांचा संघर्ष वाढत जातो आणि यातून भांडवलशाहीचा विनाश होतो, असं कार्ल मार्क्सनं आपल्या सिद्धांतात सांगितलेलं आहे. पुढे पाहू आणखी काय म्हटलं जातं. चौथं कारण राखीव कामगार दर, रिझर्व्ह आर्मी नावाची कन्सेप्ट आहे. मी ज्यावेळेस नेटची परीक्षा पास झालो, प्राध्यापक ज्या झालो, त्यावेळेस ज्या एक्झाममुळे झालो, त्याच्यामध्ये हा प्रश्न आला होता, रिझर्व्ह आर्मी एवढी कन्सेप्ट आली होती 5 मार्कासाठी. तर ही अत्यंत महत्त्वाची कन्सेप्ट आहे कार्ल मार्क्सनं सांगितलेली. राखीव कामगार दल, रिझर्व्ह आर्मी. आता आर्मी म्हणजे काय, की आपल्या पुढे आत्ताची आर्मी येते तसं नाही. काय सांगितलं कार्ल मार्क्सने ही संकल्पना? कार्ल मार्क्सच्या मते काय होतं, की हे अर्थव्यवस्थेत भांडवलदार आणि स्थिर भांडवलाचे प्रमाण अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलदार काय करतात, की स्थिर भांडवलाचे प्रमाण वाढवतात आणि वाढ करत असतो. म्हणजेच उत्पादनात यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात करतो. यामुळे अनेक कामगार बेकार होतात व बेकारांच्या संख्येत स्थिर भांडवलाच्या वाढत्या प्रमाणाबरोबर वाढच होत जाते. भांडवलदाराच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होत जाते, पण कामगारांची परिस्थिती बिकट बनत जाते. यातून बेकार कामगारांची एक राखीव सेनाच निर्माण होते. ही सेना भांडवलदाराच्या विरोधात बंड पुकारते व क्रांतीच्या मार्गाने भांडवलशाही व्यवस्था नष्ट करून नवीन समाजवादी अर्थव्यवस्थेची स्थापना करते किंवा ती करील असे भाकीत मार्क्सने केले होते. म्हणजे मार्क्सनं जे भाकीत केलं होतं, की भांडवलशाहीचा विनाश होणार, तर कोण होणार? तर कार्ल मार्क्सने एक कन्सेप्ट मांडली या रिझर्व्ह आर्मीची. रिझर्व्ह आर्मी म्हणजे कोण? की भांडवलदारांनी ज्याला स्थिर भांडवल वाढवलं आणि बदलतं भांडवल कमी केलं. स्थिर भांडवल म्हणजे यंत्र, अवजारे वगैरे आणि म्हणजे ज्याला आपण यांत्रिकीकरण म्हणतो. ते यांत्रिकीकरण वाढवलं आणि त्याच्याऐवजी श्रमप्रधान तंत्र कमी केलं. आता हे झालं शास्त्रीय पद्धतीमध्ये. सोप्या शब्दात सांगतो मी, की भांडवल कोणाचा माईक चालू आहे बघा, बंद करा बरं. तर कार्ल मार्क्सचं असं म्हणणं होतं, की यांत्रिकीकरण केल्यामुळं मानवाच्या ऐवजी यंत्राला कामावर लावल्यामुळं अनेक कामगारांच्या नोकऱ्या जातील आणि मग नोकऱ्या गेल्यामुळं ते काय बनतील? बेकार बनतील. बेकार बनल्यानंतर अशा बेकारांची संख्या दिवसेंदिवस यांत्रिकीकरण जसं-जसं वाढत जाईल तशी वाढत जाईल. आणि हे बेकार लोकं काही शांत बसणार नाहीत. ते त्यांच्या संघटना तयार करतील आणि मग हेच रिझर्व्ह आर्मी आहे कार्ल मार्क्सची. म्हणजे ज्या लोकांचे जॉब गेलेत आणि जे आता त्यांना काहीच काम नाहीये आणि त्यामुळं मग त्या आता ह्युमन माइंड असा आहे बघा, की रिकामं डोकं सैतानाचं घर असं म्हटलं जातं बघा. आणि मग या प्रवृत्ती मानवी हे जे बेकार लोकं आहेत, तर त्यांच्यामध्ये बंड करण्याची प्रवृत्ती येईल. सर्रास बघा ना तुम्ही, की आपण एक जनरल मानसशास्त्रज्ञांनी एक सर्व्हे घेतला. त्याच्यात असं दिसून आलं, बघा मी खरं सांगतोय बरं का, राग मानून घेऊ नका. परंतु ते मानसशास्त्रज्ञांचं म्हणणं होतं, मानवाजवळ आपल्याजवळ नाही आणि दुसऱ्याजवळ आहे, याचा मानवाला खूप हेवा वाटतो बरं का. काही पण असेल मग ते. एखाद्याजवळ चांगलं रूप असेल, तर आपल्याजवळ नाही आहे, तर आपल्याला त्याचा हेवा वाटायला लागतो आणि आपण त्याचा अवघड तिरस्कार करतो. आपण काय म्हणतो त्याला, की रूपवानला हं, मला पाहून फुलवा. आहे की नाही? बाकी तर काही येत नाही, नुसतं दिसण्यातच आहे. बरं ज्याला खूप काम येते, त्याला आपण उलट काम आता तो रूपवान माणूस त्याला काय म्हणतो, काम खूप करते, पण काय बघितलं तर तोंडावर नेहमी भारा वाजलेले असतात. अशा अनेक बाबी आहेत हां. मानसशास्त्रज्ञांनी यांचा सर्व्हे घेतला आणि ते सांगितलेले आहेत. गरीब लोकं श्रीमंताचा द्वेष करतील, श्रीमंत लोकं गरिबांचा द्वेष करतील. अशा अनेक बाबी बरं का, अनेक घटना आहेत हां. मी बारीक-सारीक नाही सांगणार. परंतु ते मानसशास्त्रज्ञांनी याचा सर्व्हे घेतला ह्युमन टेंडन्सीचा. तर ह्युमन टेंडन्सी सर्रास बघा अतृप्त असते. आपण जे आहोत ते नॉन सॅटिस्फाईड आहोत आपण.
आपण समाधानी नाहीच राहणार, कशातच नाही राहणार. बघा ना, नाहीतर किती मजा आली असती बरं. पहिलीच्या वर्गातच आपलं शिक्षण संपलं असतं, मजा आली असती. पण आपण समाधानी नाहीत. पुढच्या वर्गात जातो, 2री, 3री करून आता तुम्ही 15वी आलात. ग्रामीण भाषेत जर सांगायचं झालं, तर तरी देखील आपण समाधानी नाहोत. त्याच्या बाद कोणी कलेक्टर बनला, तरी त्या कलेक्टरला विचारा, "तो समाधानी आहे का?" नाही आहे. आणि म्हणून मग अशी एक टेंडन्सीच असते, ह्युमन टेंडन्सी, की जी बंड करण्याची, विरोधात वागण्याची प्रवृत्ती मानवात असते. आणि मग जे लोकं बेकार आहेत, ती कार्ल मार्क्सची रिझर्व्ह आर्मी असणार आहे आणि ती बंड करेल आणि भांडवलशाहीचा विनाश करेल, असं भाकीत कार्ल मार्क्सनं केलं. म्हणून एक एम-सी-क्यू महत्त्वाचा नोट करून ठेवा, की कार्ल मार्क्सनं भांडवलशाहीचा विनाश करणारं एक दल किंवा एक आर्मी सांगितली होती. त्या आर्मीचं नाव काय आहे? तर त्या आर्मीचं नाव आहे रिझर्व्ह आर्मी. वेगवेगळे नाव देतो. बघ आता ज्याचा अभ्यास नाही तो कोणत्याही आर्मीला क्लिक करू शकतो, आहे की नाही? ते काय देतील? हवाई दल, नौदल, पायदल आणि दुसरं राखीव सेना. आता आपल्याला काय वाटतं याचा पर्याय, ज्याचा अभ्यास नाही त्याला काय वाटतं सगळ्यात भारी कोणाची स्ट्राईक राहते? हवाई दलाची असते. म्हणजे विद्यार्थ्याला पायदल आवडते. तो म्हणतो की मिलिटरी ॲक्शन आहे. परंतु पर्याय काय योग्य आहे? रिझर्व्ह आर्मी, राखीव कामगार दल, ज्यांच्या नोकऱ्या गेल्यात आणि जे बेकार आहेत, अशाच लोकांच्या संघटनेला कार्ल मार्क्सनं राखीव कामगार दल असं नाव दिलं आणि त्याला तो रिझर्व्ह आर्मी म्हणतो. त्यानंतर काय सांगितलं कार्ल मार्क्सनं? आर्थिक मंदीचे संकट सांगितले. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत भांडवलदार उत्पादक प्रक्रियेत यंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर करू लागतात. त्यामुळे कामगार मोठ्या प्रमाणात बेकार होतात. बेकारी वाढल्यामुळे काय होतं बघा, की आता माझ्या उत्पन्नाचा स्रोत गेलाय, तर माझा जो पैसा नाही, तर माझी क्रयशक्ती ज्याला आपण पर्चेसिंग पॉवर म्हणतो, ती घटते आणि दुसऱ्या बाजूनं यंत्र मोठ्या प्रमाणात उत्पादन करतात. त्यामुळे अर्थव्यवस्थेत मालाचे साठे मोठ्या प्रमाणात पडून राहतात. अर्थव्यवस्थेत न्यून उपभोगाची परिस्थिती निर्माण होते. वाढते उत्पादन आणि उपभोगाचे घटते प्रमाण यामुळे आर्थिक मंदी आणि आर्थिक अरिष्ट निर्माण होते आणि यामुळे भांडवलशाहीचा ऱ्हास होतो, असं कार्ल मार्क्सनं सांगितलं. 1929च्या जागतिक महामंदी वगैरे जर पाहिल्या, त्याच्या अनेक बुक निघालेत बघा. द ग्रेट डिप्रेशन वगैरे जर पाहिल्या तुम्ही आणि त्यांचा जर आढावा घ्या थोडासा इंटरनेटवर, त्या काय होत्या आणि कसं झालं. जसं मार्क्सनं सांगितलं तसंच झालं तिथे. यंत्राने मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं आणि त्या उत्पादन तसंच पडून राहायला लागलं. कारण लोकांजवळ पैसाच नाही. मला सांगा, कारचं उत्पादन केलं आणि कार घ्यायला लोकांजवळ पैसाच नाही, तर कारचं उत्पादन तसंच पडून राहणार आहे. लोकं देखील श्रीमंत बनावे लागतील. लोकांना रोजगार मिळावा लागेल, तर त्या वस्तू विकल्या जातील ना. कारण लोकांजवळ पैसा असेल तर ते खरेदी करतील. म्हणून अर्थव्यवस्थेतली क्रयशक्ती मोठी असायला हवी. त्यानंतर पुढचं कारण सांगितलं मार्क्सनं, मागणी पुरवठ्यातील असमतोल. यंत्र मोठ्या प्रमाणात उत्पादन करतात, त्यामुळं पुरवठा मोठ्या प्रमाणात होतो. परंतु कामगारांकडे पैसेच नाहीत खरेदी करायला. त्यामुळं मागणी आणि पुरवठ्यात असमानता निर्माण होते आणि यातून भांडवलशाहीचा नाश होतो. वाढते शहरीकरण किंवा वाढलेले शहरीकरण, वाढलेले दारिद्र्य हे देखील 2 कारणे आहेत. आता शहरीकरण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे बघा आणि मार्क्सचं असं म्हणणं होतं, की यामुळं पुढे तर आणखी जास्त शहरीकरण वाढेल आणि ते शहरीकरण वाढल्यामुळं भांडवलदारांनी केलेल्या आधुनिकीकरणामुळे ग्रामीण भागातील छोटे, मध्यम उद्योग बंद पडतील. यामुळे ही जनता नोकरीसाठी शहराकडे स्थलांतरित करेल. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था नष्ट होईल. शहरामध्ये कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतील. या समस्यांना कंटाळून लोक भांडवलदाराच्या विरोधात क्रांती करतील व भांडवलशाहीचे पतन होईल, असं कार्ल मार्क्सनं सांगितलं. वाढलेले दारिद्र्य, तर रोजगार नाही आहे आणि लोकं मोठ्या प्रमाणात कामाला आहेत. त्यामुळे त्यांच्या दारिद्र्यात वाढ होते आणि दारिद्र्यात वाढ झाल्यानंतर रिकामं रिकाम्या पोट म्हणजे उपाशी पोटीच लोकं क्रांती करतात, असं कार्ल मार्क्सचं म्हणणं होतं आणि त्यामुळे ते लोकं क्रांती करतील, असं कार्ल मार्क्सनं आपल्या विश्लेषणात सांगितले. त्यानंतर शेवटचे 2 पॉइंट राहिलेत बघा. त्यानंतर आपला हा पॉइंट संपेन. श्रमिकांना जाणीव जागृती होईल. भांडवलदाराच्या कारखान्यात काम करत असताना मजुरांचा एकमेकांबरोबर संपर्क साधला जातो व आपल्यावर भांडवलदाराकडून होणाऱ्या अन्यायाची जाणीव त्यांना होते व अन्यायाविरोधात ते संघटित होतात व श्रमिक संघटनांची स्थापना होते व कामगार संघटना भांडवलशाहीचे पतन करतील, असं कार्ल मार्क्सने सांगितलं. एकदा कामगार कामाला लागले आणि त्यांना माहीत झालं की आपलं अन्याय व्हायलाय, अत्याचार व्हायलाय, तर ते कामगार संघटना काढतील, स्ट्राईक करतील. बघा तुम्ही जगामध्ये मोठमोठ्या प्रमाणात स्ट्राईक झालेल्या आहेत. तर त्यांचे काही फोटो मी टाकलेत. 1920 ची जी लेबर स्ट्राईक होती, जगातली सगळ्यात मोठी स्ट्राईक होती आणि
अंतिम परिणाम या सगळ्याचा काय होईल मग? हे कामगार एकत्र आले, अन्याय व्हायलाही माहीत झालं. अन्याय व्हायलाही माहीत झाल्यानंतर ते एकवटून त्यांच्या संघटना करतील, स्ट्राईक करतील, आंदोलनं करतील आणि अंतिम परिणाम 10वा असा होईल, की भांडवलदारांकडून करण्यात येणारे काम, कामगारांचे शोषण, बेकार झालेले कामगार, वाढते अतिरिक्त मूल्य, लघु व मध्यम उद्योगाचा झालेला ऱ्हास, बेकार झालेली कामगारांची रिझर्व्ह आर्मी, श्रमिक संघटना, श्रमिकांना झालेली जाणीव-जागृती याचा अंतिम परिणाम कामगार भांडवलदाराच्या विरोधात क्रांती करून भांडवलशाहीचे पतन करतील, असं कार्ल मार्क्सनं सांगितलं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं हा सिद्धांत इथे संपलाय. याच्यावर काही टीका देखील करण्यात येतात. काय सांगितलं सारांश स्वरूपात? भांडवलशाहीचा विकास होत असताना भांडवलात वाढ, अति अतिउत्पादन, वाढती बेकारी, उपभोग न्यूनता, आर्थिक मंदी, अरिष्ट, वर्गसंघर्ष, क्रांती अशी काही वैशिष्ट्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेत आढळतात. ही सर्व वैशिष्ट्ये भांडवलशाहीच्या विनाशाला कारणीभूत ठरतात आणि शेवटी भांडवलशाहीचा नाश होतो आणि त्या जागी नवीन समाजव्यवस्था अस्तित्वात येते. समाजवाद आणि ती समाजवादी समाजरचना असणार आहे आणि ही समाजवादी समाजरचना अन्यायविरहित असते, शोषणविरहित असते. पण मार्क्स असेही म्हणतो, की अशा क्रांतीची अपेक्षा मध्यमवर्गाकडून करणे चुकीचे आहे. केवळ श्रमिक संघटनाच क्रांती करू शकतात. श्रमिक संघटनांनी एकत्र येऊन क्रांती करावी. केवळ श्रमिक संघटनाच हे काम करू शकतील असं मार्क्सला वाटायचं. याच्यावर काही टीका करण्यात आल्या. 4 टीका आहेत. छोटे उद्योग, मोठे उद्योग, छोटे उद्योग मोठ्या उद्योगाला पूरक ठरतात याकडे मार्क्सने दुर्लक्ष केले आहे. स्थिर भांडवल, अणुउत्पादक मानणे चुकीचे आहे आणि भांडवलशाहीच्या पतनातून समाजवाद निर्माण होतो हे मानणे देखील चूक आहे आणि भांडवलशाहीच्या केंद्रीकरणामुळे बेकारी येते हे मानणे चुकीचे आहे. तर अशा पद्धतीनं कार्ल मार्क्सचा हा भांडवलशाहीच्या विनाशाचा सिद्धांत येथे संपला आहे. पहा परत एकदा सांगतो मी काय काय पाहिलं आपण ते. कार्ल मार्क्सचा सामाजिक क्रांतीचा किंवा सामाजिक बदलाचा किंवा संपत्तीचे केंद्रीकरण आणि आर्थिक अरिष्ट, भांडवलशाहीचा विनाश, सामाजिक क्रांतीचा सिद्धांत अशा वेगवेगळ्या नावाने ओळखल्या गेलेला सिद्धांताला इंग्रजीमध्ये एकच नाव आहे, क्रायसिस ऑफ कॅपिटॅलिझम. तर याची कारणं सांगितली मार्क्सनं. पहिलं कारण सांगितलं भांडवल संचय, की भांडवलदार कसा भांडवल संचय करतो आणि यामुळं बाकी लोकांना कसा त्रास होतो. दुसरं सांगितलं भांडवलाचे केंद्रीकरण, सेंट्रलायझेशन ऑफ कॅपिटल. तिसरं कारण सांगितलं नफ्याच्या दरात घट होण्याची प्रवृत्ती असते. चौथं कारण राखीव कामगार दल, रिझर्व्ह आर्मी, आर्थिक मंदीचं संकट, डिप्रेशन कशी येते, मागणी पुरवठ्यातील असमतोल हे 6वं कारण सांगितलं. पुढे 7वं कारण सांगितलं वाढते शहरीकरण आणि वाढलेले दारिद्र्य. 9वं कारण श्रमिकांची जाणीव जागृती आणि अंतिम परिणाम असं सांगितलं की कामगार लोक याच्या विरोधात क्रांती करतील आणि या पद्धतीनं कार्ल मार्क्सांचा हा सिद्धांत इथे संपलेला आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. सर, नोट्स पाठवताना हस्तलिखित नोट्स पाठवा, कारण ते चांगल्या प्रकारे समजतात. बरं, काय हरकत